हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर इट्स मी माधवी. चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त असं हे आजचं सकाळचं वातावरण आणि सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि हे बघा कसलं कडक ऊन आणि यावर्षी ना खूप जास्त उन्हाळा आहे आणि 9 वाजले तरी पण एवढं कडक ऊन आहे ना, म्हणजे असं भयानक ऊन आहे. तर मग काय सकाळचं थोडंसं सुंदर वातावरण असं हे मोबाईलमध्ये मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं आणि दिवसाची सुरुवात मस्त अशी पक्ष्यांच्या किलबिलाटनं सुरू झाली माझी आणि दररोजच माझी अशी ही सुरुवात दिवसाची चालू होते. अंघोळ वगैरे केली, थोडंसं बाहेर फ्रेश बसली आणि नंतर मग इथं देवपूजा केलेली आहे. तर मस्त अशी ही देवपूजा केली ना, मस्त असं हे प्रसन्न वाटतं, घर वाटतं प्रसन्न, आपलं मनही प्रसन्न होतं आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात निर्माण होते. मग काय आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथं आणि आज ना अळूच्या वड्या बनवणार होते आणि बरेच दिवस झालं बनवल्या नव्हत्या. म्हणलं चला आज ना अळूची वडी बनवूया. मस्त असं हे मुगाचं वरण केलेलं आहे, हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर, कांदा वगैरे टाकून हिरव्या मिरचीचं मुगाचं वरण केलेलं आहे. इथं भात बनवलेलं आहे, चपाती बनवलेली आहे, तर दुपारचं जेवण असं आहे. इथं चाललं आहे माझ्या मुलाची ड्रॉईंग. आता उन्हाळा म्हटल्यानंतर टाईमपास काय करायचा, ऊन तर बाहेर खूप भयानक लागते, पण त्याचा इथं टाईमपास चालला आहे आणि त्यात माझं काम आवडले की माझा हा टाईमपास चालू राहतो. तर मी रामायण हे पुस्तक वाचते. म्हणलं चला आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय करायचं, तर हे रामायण पुस्तक ना मी थोडंसं दररोजचं वाचते. खूप छान आहे हे पुस्तक रामायण. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय सगळ्यांना.